एका क्षणात, एका चुकीच्या मोडमध्ये 4 जिवंत माणसं रस्त्यावर कायमची शांत झाली. ही भांडूपची घटना फक्त एक अपघात नाही, तर आपल्या शहराच्या रस्त्यावर लपलेला असा धोका आहे, जो कोणालाही, कुठेही, कधीही गाठू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भांडूपमध्ये घडलेल्या बेस्ट इलेक्ट्रिक बस अपघाताची कहाणी उलगडणार आहोत. सीसीटीव्हीमधलं थरकाप उडवणारं दृश्य, चालकाचा दावा, आधीच्या चालकाची भूमिका, पोलीस तपासात काय समोर येतंय आणि इलेक्ट्रिक बसच्या ड्राईव्ह न्यूट्रल मोडमधला तो गोंधळ, जो जीवघेणा ठरू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. कारण याशिवाय तुम्हाला समजणार नाही की हा अपघात का घडला आणि उद्या तो तुमच्याशी कसा जोडला जाऊ शकतो. आता जरा शांतपणे त्या रात्रीकडे परत जाऊया. 29 डिसेंबर 2025 मुंबईतला नेहमीसारखा गजबजलेला दिवस संपत होता. रात्रीचे 9:30 वाजले होते. भांडूप पश्चिम रेल्वे स्टेशन जवळचा स्टेशन रोड. दिवसभराच्या थकव्याने माणसं घरी परतत होती. कोणी खरेदी करून घरी निघालं होतं, कोणी ड्युटी संपवून, कोणाच्या डोक्यात उद्याची कामं होती, कुणाच्या मनात घर गाठल्याचा दिलासा. अशाच गर्दीत अचानक एक मोठी इलेक्ट्रिक बस पुढे सरकली. सुरुवातीला कुणालाच काही वेगळं वाटलं नाही, पण काही सेकंदातच ती बस भरधाव झाली आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांवर आदळली. 4 माणसं त्या क्षणीच खाली पडली. काहींना समजायच्या आत सगळं संपलं होतं. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि नंतर जेव्हा ते फुटेज समोर आलं, तेव्हा पाहणाऱ्यांच्याही काळजात धस्स झालं. ही बस मुंबईची सार्वजनिक वाहतूक चालवणाऱ्या बेस्टची नवीन इलेक्ट्रिक बस होती. पर्यावरणपूरक, शांत चालणारी, आधुनिक. पण त्या रात्री तीच बस मृत्यूचं वाहन बनली. पोलीस तपासात जे समोर आलं, ते ऐकून अनेक प्रश्न उभे राहतात. बस चालवत होता संतोष सावंत नावाचा चालक. वय साधारण 50 वर्ष. बेस्टमध्ये तो अनेक वर्षापासून काम करत होता. पण इलेक्ट्रिक बस चालवण्याचा त्याचा अनुभव फक्त 3 महिन्यांचा होता. त्या रात्री त्याची शिफ्ट सुरू होत होती. आधीचा चालक बस सोडून गेला होता. सावंत बसमध्ये बसला. बस सुरू झाली आणि पुढे जे घडलं त्याने 4 कुटुंबांचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. सावंतचा पोलिसांसमोर दावा असा आहे की बस न्यूट्रल मोडमध्ये नव्हती. ती ड्राईव्ह मोडमध्येच होती. इलेक्ट्रिक बसमध्ये पारंपरिक डिझेल बससारखा क्लच, गिअर नसतो. इथे ड्राईव्ह, न्यूट्रल आणि रिव्हर्स असे 3 मोड असतात. ड्राईव्ह मोडमध्ये थ्रॉटल दाबला की बस लगेच पुढे जाते. न्यूट्रलमध्ये बस स्थिर राहते. सावंत म्हणतो, मी हँडब्रेक ओढला, पाय थ्रॉटलवर ठेवला आणि अचानक बस पुढे सरकली. त्याच्या मते बस आधीच ड्राईव्ह मोडमध्ये होती. हा दावा पोलिसांनी नोंदवला आहे आणि तोच सध्या तपासाचा केंद्रबिंदू आहे. इथे प्रश्न उभारतो, आधीचा चालक बस नेमकी कोणत्या स्थितीत ठेवून गेला होता? शिफ्ट संपताना बस न्यूट्रलमध्ये ठेवणं, हँडब्रेक लावणं हे नियमानुसार अपेक्षित असतं. पण प्रत्यक्षात ते पाळलं गेलं का? की शिफ्ट बदलताना गडबड झाली? की नवीन चालकाने मोड नीट तपासला नाही? या सगळ्या शक्यता पोलीस तपासात तपासल्या जात आहेत. म्हणूनच आधीच्या चालकाला चौकशीसाठी बोलवण्यात आलं. सावंतला न्यायालयीन कोठडीत देण्यात आले असून हे प्रकरण सध्या न्याय प्रक्रियेत आहे. म्हणजेच अंतिम निष्कर्ष येईपर्यंत कुणालाही दोषी ठरवणं योग्य ठरणार नाही. बसची यांत्रिक तपासणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आली आहे. प्राथमिक अहवालानुसार बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड आढळलेला नाही. ब्रेक, सिस्टीम, मोटर सगळं व्यवस्थित होतं. याचा अर्थ ही घटना यंत्राच्या बिघाडामुळे नव्हे, तर मानवी कृतीमुळे घडली असण्याची शक्यता अधिक आहे. पण मानवी कृती म्हणजे नेमकं काय? एका व्यक्तीची चूक की संपूर्ण व्यवस्थेतील त्रुटी? हा प्रश्न इथे महत्त्वाचा ठरतो. या अपघातात गेलेले जीव पाहिले तर त्यामागचं वास्तव अधिकच अस्वस्थ करणार आहे. मानसी गुरव नावाची नर्स, वय 40, BSNL रुग्णालयात तिने जवळपास 20 वर्ष सेवा केली. त्या रात्री ती ड्युटी संपवून घरी जात होती. वर्षा सावंत, दुसरी नर्स, दुसऱ्या दिवशी नवीन ड्युटीला रुजू होणार होते. तिच्यासाठी ती रात्र शेवटची ठरली. तिसरी महिला, मराठी मालिकेत काम करणाऱ्या एका बालकलाकाराची आई. शूटिंग संपवून ती मुलाला घेऊन चालली होती. चौथा एक पुरुष नागरिक. ही नावं ऐकली की लक्षात येतं, हे आकडे नाहीत, ही स्वप्न होती, जबाबदाऱ्या होत्या, कुटुंब होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसते. बस पुढे जात असताना चालकाने स्टेअरिंग उजवीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या म्हणण्यानुसार तो बस पोलीस चौकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत होता, जेणेकरून आणखी लोकांना इजा होऊ नये. हे प्रयत्न दिसतातही, पण त्या काही सेकंदात 4 जणांचे प्राण गेलेच. काही जखमींवर मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. काही अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. या सगळ्यानंतर बेस्टने अंतर्गत चौकशी समिती नेमली आहे. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च उचलण्याचंही आश्वासन देण्यात आलं आहे.
हे सगळे ऐकून वाटतं व्यवस्था हालचाल करते, पण प्रश्न राहतो ही मदत पुरेशी आहे का? मानसी गुरवच्या 20 वर्षाच्या सेवेची किंमत 2 लाखात मोजता येईल का? वर्षा सावंतची उद्याची स्वप्न परत येणार आहेत का? या प्रकरणात एक मोठा मुद्दा म्हणजे इलेक्ट्रिक बस आणि चालकाचं प्रशिक्षण. मुंबईत गेल्या काही वर्षात इलेक्ट्रिक बस मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. प्रदूषण कमी करण्यासाठी हा चांगला निर्णय आहे. पण तंत्रज्ञान बदललं की प्रशिक्षणही तितकंच सखोल असायला हवं. पारंपरिक डिझेल बस चालवणाऱ्या चालकाला अचानक ऑटोमॅटिक मोडची सवय लावणं सोपं नसतं. ड्राईव्ह आणि न्यूट्रलमधला फरक एका क्षणात लक्षात न आला तर त्याचे परिणाम जीवघेणे ठरू शकतात. हे या घटनेने दाखवून दिलं आहे. पोलीस तपासात हे स्पष्ट झालं आहे की चालक मद्यप्रभावाखाली नव्हता. त्याची ड्रग टेस्ट निगेटिव्ह आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी हस्तक्षेप करून त्याला वाचवलं. सध्या प्रकरण न्यायालयात असल्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत अंतिम निष्कर्ष येणार नाही. हे प्रकरण सब ज्युडिस आहे आणि म्हणूनच जबाबदारीने बोलणं गरजेचं आहे. पण सामान्य माणूस म्हणून आपल्याला काही प्रश्न विचारायचेच आहेत. भांडूप स्टेशन रोड सारख्या गर्दीच्या ठिकाणी शिफ्ट बदल कसे होतात? बस सोडताना कोणती तपासणी केली जाते? ड्राईव्ह मोडमध्ये बस राहू नये यासाठी कोणती सुरक्षा यंत्रणा आहे? केवळ चालकाच्या अनुभवावर सगळं सोडून चालेल का? की सिस्टीममध्ये काही बदल करायला हवेत? हा अपघात भांडूपपुरता मर्यादित नाही. मुंबईत आणि देशात जिथे-जिथे इलेक्ट्रिक बस वाढत आहेत, तिथे हा इशारा आहे. तंत्रज्ञान चांगलं आहे, पण त्यासोबत माणसाचं प्रशिक्षण, नियमांची अंमलबजावणी आणि शिफ्ट प्रक्रियेतील शिस्त तितकीच महत्त्वाची आहे. नाहीतर एका क्षणाची चूक अनेक आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. पोलीस तपासातून काय निष्कर्ष निघेल, कोणाची जबाबदारी ठरेल, हे पुढच्या काळात स्पष्ट होईल. पण तोपर्यंत हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. आपण रोज रस्ता ओलांडताना, बस स्टॉपवर उभे असताना, सार्वजनिक वाहतुकीवर विश्वास ठेवताना किती सुरक्षित आहोत ही घटना विसरून चालणार नाही. कारण उद्या ती कुठेही कोणालाही गाठू शकते. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. हा विषय जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवा असं वाटत असेल तर शेअर करा. आणि अशा सखोल चर्चांसाठी या बोलूया चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत. या बोलूया. धन्यवाद.